नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मित्र या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की अर्णव हा राकेशला एक शेवटची संधी देत असतो आणि तो त्याला म्हणत असतो की मी तुला एक शेवटची संधी देतो, सुधार, तू केलेल्या गुन्हा कबूल कर आणि माझ्या ताईसोबत सुखाचा संसार कर. असं बोलून तो त्याला एक शेवटची संधी देत असतो. पण तेवढ्या लायकीचा तो नसतोच. तो उलट अर्णवलाच म्हणतो, माझं मी बघेल, तू मला शिकू नको मी काय करायचं ते. आणि आता अर्णव त्याला म्हणत असतो की मी माझ्या ताईसाठी तुला एक चान्स देतो आणि माझ्या ताईपुढे इथून पुढे काहीच खोटं बोलायचं नाहीस तू, असं तो सगळं सांगत असतो. आणि आता पहाट झालेली असते आणि ईश्वरीला खूप खराब स्वप्न पडलेलं असतं. तेव्हा ती उठते आणि आईला म्हणते, आई मला आज सकाळ सकाळ खूप घाण स्वप्न पडलं ग, की मला काहीतरी कोणतरी एक संकेत देते काहीतरी वाईट घडणार आहे म्हणून. तेव्हा आई म्हणते, अगं स्वप्नच तर पडलं आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की बघ नाही, आता थोड्याच वेळात पहाट होईल आणि मला एवढं विचित्र स्वप्न पडलं आहे. म्हणतात ना, पहाटेचं स्वप्न तुम्हाला काहीतरी संकेत देतं. मला खूप भीती वाटत आहे आणि काहीतरी चुकीचं घडतंय असं मला वाटत आहे. आता आईला पण चिंता वाटायला लागलेली असती, कारण की ईश्वरी अशी बोलत असते त्यामुळे. आणि इकडे अर्णव ह्या राकेशला एवढं समजून सांगत असतो, पण त्या समजवण्याच्या लायकीचाच नसतो तो. आणि आता अर्णव त्याला म्हणत असतो की प्लीज तू तुझ्या जे काही चुकीची कामं करत आहे ते थांबव. तेव्हा तो म्हणत असतो की मी काही थांबवणार नाही. तेव्हा तो म्हणतो की राकेश म्हणतो की मी लवकरच तुझी ती मिस सिंदूर आहे तिला मी माझं करून टाकेल कायमचं. तेव्हा अर्णव त्याला म्हणतो की तू माझ्या ताईचं आयुष्य बर्बाद केलं, पण मी मिस इंदोरचं आयुष्य बर्बाद होणार नाही. तेव्हा राकेश त्याला म्हणतो, तू काहीही करू शकणार नाही आणि तुला करायचं असेल तर तू करू शकतोस. आणि तो त्याला म्हणतो हसत जा कर, सांग तू तुझ्या इंदोरला सगळं किंवा तुझ्या ताईला, आणि कर तुझ्या ताईचं आयुष्य बर्बाद, असं बोलतो. म्हणजे तोच त्याला आता उलटी धमकी देत असतो की तो त्याला इमोशनली असं ब्लॅकमेल करत असतो की तू नाही सांगू शकणार तुझ्या ताईला माझं खरं रूप, कारण की तिला खूप त्रास होईल आणि तिची आता परिस्थिती खूप नाजूक आहे. त्यामुळे याचा सगळा गैरफायदा आता राकेश घेत असतो. आता अर्णव पुढे जाऊन काय करेल, खरेच हा राकेशचा चेहरा सगळ्यांसमोर उघडा करेल का, हे पाहण्यासाठी विसरू नका तू रे माझा मित्र आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.